सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। कुंद कुंद आचार्य नावाचे एक आचार्य होऊन गेले, मुनिराज. तर ते खूप ज्ञानी होते. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आपल्या जिनधर्मामध्ये, जिनवाणीची. तर ते जेव्हा मुनी होते, आचार्य होते संघामध्ये, तर त्या आचार्य म्हणजे गुरु, आता संघाचे सगळे हेड सगळ्यात. तर त्या संघामध्ये सगळे अन्य मुनी होते. मग त्या अन्य मुनींना ते सगळं गायडन्स देत होते आणि त्यांना मार्गदर्शन करायचं, त्यांना प्रायश्चित्त द्यायचं, त्यांना शिक्षा द्यायची, दीक्षा द्यायची, हे सगळं कार्य गुरु करत होते. मग ते करत असताना त्यांचे अनेक अनुभव आले, मग ते सांगितले. त्याच्यानंतर ते विदेह क्षेत्रामध्ये गेले होते. कशासाठी? तर तिथं आत्तासुद्धा अरिहंत भगवान साक्षात आहेत. जसं आत्ता आपण मंदिरात बघतो मूर्ती, तसे ते साक्षात जिवंत भगवान तिथं आहेत, आत्ता पण आहेत. मग त्या भगवंतांचं दर्शन करायला म्हणून इथून ते मुनिराज गेले होते. त्याला म्हणायचं विदेह क्षेत्र. त्या क्षेत्रात गेले होते. मग तिथं काय काय झालं हे सांगायला लागलेत आता. आपल्यासारखे मनुष्य तिथं जाऊ शकत नाहीत, खूप दूर आहे ते क्षेत्र, आणि आपली तशी शरीराची शक्ती नाही आहे की आपण तिथं जाऊ शकू. पण त्या मुनींची तशी शक्ती होती. शिवाय तिथं देव आले होते आणि त्यांनी त्यांना बरोबर घेऊन गेले होते. तर त्यावेळेस तिथं त्यांना काय काय अनुभव आला, त्यांनी भगवंतांचं दर्शन केल्यावर त्यांना काय वाटलं, काय भाव झाले, हे सगळं समोर शरण असतं भगवंतांचं. दिव्यध्वनी खिरत असते. मग ते सगळं ऐकल्यावर त्यांचे भाव कसे झाले हे सांगतायत. कधी होऊन गेले कुंदकुंदाचार्य? कुंदकुंदाचार्य कधी झाले? कोणाला माहिती सांगावं? आताच झाले, कालच. कुठं वाचलं भैया? बरं, तुला असलं काय तर मिळते. तर त्यांना काय सांगायचं आहे की कधी झाले होते? म्हणजे जवळपास 500 वर्ष समज हे काय झालं. तर सांगतायत की 500 वर्ष झाली जेव्हा महावीर भगवान गेले. त्याच्यानंतर राऊंड अबाउट किती 500 वर्ष झाले असतील तेव्हा कुंदकुंदाचार्य होऊन गेले त्यामुळं त्यांनी सांगितलं की या आचार्यांचं सगळं तत्वज्ञान, तो बोध, ते त्यांचे वचन, त्यांचे शब्द, त्यांचं जिनवाणी 20,500 वर्षापर्यंत टिकणार, असं त्यांनी घेतलं होतं ना एक वाक्य. 20,500, कारण पंचम काळ 21,000 वर्षाचा आहे. आणि ते झाले होते चतुर्थ काळ संपल्यानंतर 500 वर्षाच्या जवळपास झाले होते कुंदकुंदाचार्य. त्यामुळं अजून 21,500 वर्षापर्यंत 20,500 वर्षापर्यंत कोण टिकवणार? तर त्यांचेच वचन आपल्या निमित्तात टिकणार आहे. ज्यांनी ज्यांनी धर्माला स्वीकार केलं त्याच्या निमित्तातच धर्म टिकणार आहे. धर्म काय मंदिरात राहतो का? धर्म कुठं राहतो? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धर्म म्हणजे स्वभाव आपला जाणणे, हे आपला धर्म आहे. मग हा धर्म जीवाला सोडून कुठं राहतो? मंदिरात नसतो, त्या देवात नसतो, त्या पुस्तकात, त्या क्रियांमध्ये, त्या पाया पडण्यामध्ये धर्म नाही आहे. धर्म आपल्याला जाणण्यामध्ये, आपल्यामध्ये धर्म आहे. मग म्हणून सांगतायत हा धर्म आपण शेवटपर्यंत टिकवू शकतो आपल्यामध्ये. पण आपण सगळं क्रियांमध्ये धर्म मानतोय, त्यामुळं तिथंच राहतोय धर्म मंदिरामध्ये. सोडून आलाय का नाही सांगा निपाणीमध्ये धर्म? का घेऊन आलाय बरोबर? मग काय केलंय? धर्म आपला आपल्यात आहे, त्या मंदिरात धर्म नाही आहे. आपण जातो मंदिरात कारण त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला आपल्यापर्यंत जायचं असतं. त्यांनी जसं सांगितलं तसं आपल्याला जाणायचं असतं, म्हणून मंदिरात जातो.
पण मंदिरात जाणं हा धर्म नाही आहे. जाणणं हा आपला धर्म आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्याच्यानंतर धर्म संपणार आहे. नंतर नंतर माहिती आहे, जेव्हा पंचमकाळ संपणार तेव्हा धर्म संपणार आणि मग असा भयंकर षष्टम काळ असणार आहे. मग तिथं कोणीही धर्म करणारं नाही आहे. धर्माची बुद्धी कोणालाही होत नाही. का हो? धर्म का नाही आहे षष्टम काळामध्ये? तिथं का नाही आहेत आचार्य, मुनिराज, शिकवणारे, जिनवाणी, धार्मिक लोक का नाही आहेत, साधर्मी वगैरे? संपणार आहे ना, हे सांगितलंय, विधिलिखित आहे की पंचम काळाच्या शेवटपर्यंतच एक श्रावक, एक श्राविका, एक मुनी आणि आरिका, शेवटचे कोण आहेत त्यांची नावं पण आहेत अक्षरशः, माहिती का? म्हणजे शास्त्रामध्ये एवढापर्यंत उल्लेख आहे. त्रिलोकसार वाचलं तर त्याच्यामध्ये सगळं सांगितलं आणि ते कधी होणार हे पण सांगितलं त्रिलोकसारमध्ये. तर त्यांनी घेतलं पंचम काळ संपायला 3 वर्ष 8 महिने आणि 15 दिवस राहिले असताना धर्म संपणार. म्हणजे तो शेवटचा दिवस असणार ज्या दिवशी मुनींच्या हातातला आहार तो कल्की येऊन घेणार. पहिला घास मुनी आहाराला जाणार आणि त्यावेळेस तिथं मुनींना दरवाजातच उभारणार तो कल्की आणि म्हणणार की मला तुमचा पहिला ग्रास टॅक्स म्हणून द्या. आणि पहिला घास दिल्यावर अंतराय असते मुनींना, त्यामुळं ते अंतराय करणार आणि ते ज्ञानी असणार. त्यामुळं त्यांना माहिती आहे की आजच सगळ्याचा अंत होणार आहे. एकाच दिवशी धर्माचा अंत होणार, राजाचा अंत होणार, अग्नीचा अंत होणार, आणि एक काहीतरी घेतलं मग असं 4 गोष्टींचा अंत एका दिवशी होणार. म्हणून ते तिथं अंतराय करतात आणि जाऊन जंगलामध्ये सल्लेखना घेतात. आणि मग त्याच दिवशी सगळं संपतं. मग त्याच्यानंतर धर्म राहणार नाही. मग आपल्याला कधीपर्यंत धर्म करायचं? त्या दिवसापर्यंत जायचं आहे का? शेवटच्या दिवसापर्यंत? तुम्हीच असावा असं भयंकर वातावरण असणार आहे. म्हणून सांगतायत आत्ता सुरक्षित राहावा स्वतःमध्ये, तर अशा ठिकाणी राहणार जिथं धर्माचं वातावरण असेल. म्हणून मी मागं पण एकदा सांगितलं होतं की 1234 व्रताचं पूजाचं कथा आहे ना ती व्रताची, तर त्यात त्यांनी घेतलंय की त्या राजानी, हरिशेन नावाचा राजा असतो, त्यांनी ते व्रत केलं होतं 1234 म्हणजे चारित्र्यशुद्धी व्रत केलं होतं. आणि ते केल्यावर त्या राजा आणि राणींनी दोघांनी ग्रहण केलं, त्याचं पारणा केली व्यवस्थित, सगळं त्याचं उद्यापन केलं, झालं. ते झाल्यावर तो राजा समाधीपूर्वक मेला आणि बहुतेक सहस्रार स्वर्गामध्ये जाऊन जन्मला. म्हणजे 12व्या स्वर्गात. तर त्या स्वर्गात ती राणी पण त्याच्याजवळ जन्मली, जाऊन ती राणी होऊन जन्मली त्याची, म्हणजे समजून घ्यायचं काय ते. आणि तिथून आल्यावर तो जीव धार्मिक इतक्या 1234 व्रताचं पालन निरतिचार केलेला आणि तिथं जाऊन जन्मला देवगतीमध्ये. तिथून आला आणि इथं कुठं जन्मणार तो जीव? तिथं सुद्धा धर्मसाधनेमध्ये होता, देवगतीत सुद्धा. तर सांगितलं अशा जीवांना असंच क्षेत्र मिळतं जिथं धर्ममय वातावरण आहे. म्हणजे ती नगरी पूर्ण धर्ममय होती. काय असेल विचार कर की, म्हणजे ज्याच्या पोटी तो जन्मला तर तो राजा आणि राणी धर्मप्रिय होतेच. ज्यांच्या पोटी तो जन्मला त्यांची पण नावं सगळी आहेत. तर त्या राजाला तसं स्थान का मिळालं? त्याच्या त्या पूर्वकृत परिणामांचं फळ. मग तसंच आत्ता पण म्हणायचं आहे मला, आपल्याला असं स्थान का मिळालं? कोणी आत्ता नाही, असं एक त्यातनं नंतर समजत जातात एक गोष्टी. त्यातनं जरासं त्याच्यात थांबावं लागतं, त्या कथांमध्ये घुसावं लागतं, मग ते कळतात. तर आत्ता पण अनेक जण फॉरेनमध्ये जन्मत आहेत. कुठं? इराकमध्ये, इस्रायलमध्ये जन्मलेत का मेलेत? आत्तासुद्धा जन्मत आहेत. अशा ठिकाणी का जन्म होतो सांग? आत्ता तिथं वर्ल्ड वॉर चालू आहे आणि अशा वेळेस तिथं कोणाचा तर जन्म झाला आणि जगला तो. पुण्यवान का पापी सांग? काय जन्मत आहेत का नाही? प्रत्येक समयाला चालू आहे, सगळीकडे जन्म मरण चालू आहे. तर तिथं सुद्धा आत्ता काय थांबणार आहेत का जीव जन्माला यायचे?
तर अशा ठिकाणी सुद्धा जन्मत आहेत, म्हणजे किती पाप केलंय पूर्वी की अशा ठिकाणी अशा प्रतिकूलतेत जन्म होणार. म्हणजे आपल्याला चांगल्या अवस्थेत जन्म मिळालाय, चांगल्या ठिकाणी, चांगल्या लोकांमध्ये, संयोगामध्ये, धर्माच्या सानिध्यात आपण किती पुण्य केलंय. फक्त आपल्याला आता ते टिकवायचंय की आपल्यामध्ये ते तत्वज्ञान रुजवायचंय, ते आपल्यामध्ये उतरवायचंय. तर ते तुम्हाला मिळालेल्या सानिध्याचा उपयोग आहे. नाहीतर असंच वाया जाणार आणि पुन्हा तुम्ही पण अमेरिकेत जन्मणार का? म्हणजे इराक-इराणमध्ये जन्मायचं होय. जन्मणार. जर असे धर्मापासून दूर राहण्याचे भाव करणारे अनेक जीव आहेत, असं बघितलंय प्रत्यक्ष मी. म्हणतात की ते आम्ही जिथं राहतो तिथं करतो की, मग कशाला इथंच राहायला पाहिजे. किती चुकीचे परिणाम केले सांगा. सहज आम्ही असं म्हणायचो की आम्हाच्या सानिध्यात राहावा, मिळतंय तर, असं अनेकांना, विशाल भैया. तर त्यांचे विचार असे असायचे, आम्ही जिथं राहतो तिथं करतो ना धर्म. म्हणजे काय भाव केले, चुकीचे भाव चुकून कसे केले. उलटा अशी तिथे पाहिजे परिणती आपली की खेद आहे, आम्हाला तिथं जावं लागतंय, मला इथंच राहायला पाहिजे. जाणार तुम्ही तिथं, पण भाव तरी असे पाहिजेत की आपल्याला असं स्थान मिळावं, अशाच ठिकाणी आपण राहावं. पण भाव चुकीचे असे केले की तिथं पण आम्ही करतोय की, म्हणजे आम्ही किती निर्दोष. आणि मग त्याच्या निमित्तातच असा धर्म नष्ट होतो. कशासाठी सांगितलं सगळं? म्हणजे हे आचार्य म्हणा, समजून घ्या थोडक्यात. शेवटचे आचार्य असे की ज्यांनी आपल्याला तत्वज्ञान असं दिलंय की भगवंतांकडून साक्षात त्यांना मिळालं आणि ते आपल्यापर्यंत त्यांनी पोचवलं. आणि तेच आता सांगतायत की या पंचम काळाच्या शेवटपर्यंत ते राहणार. तर तिथं ते गेले होते समोशरणात, आणि त्यांची उंची होती 3.5 हात, बहुतेक तेवढीच असणार. आणि ते तिथले त्या विदेह क्षेत्रातल्या सगळ्या जीवांची उंची मिनिमम मॅक्झिमम 500 धनुष्य एकच असते, कमी जास्त पण नाही असं. म्हणजे सगळे जीव तेवढे असतात. कोण पण असू देत. म्हणजे सगळे तिथं असणारे मनुष्य, स्त्री, पुरुष, कोणीही असू देत, ते सगळे 500 धनुष्य. म्हणजे किती माहिती, एक धनुष्य म्हणजे 4 फूट. 500 धनुष्य म्हणजे वर बघायचं असं एकदम. आणि मग तसेच तिथं पशु पक्षी सुद्धा तेवढे मोठे मोठे. तिथे येणारे देव केवढे हो. देव असतात का समोशरणात? असतात की. देवगतीचे देव सगळं करायला तर तेच तर आहेत. त्यांची उंची किती असते हो? ते पण 500 धनुष्य असतात. पहिल्या स्वर्गामध्ये सगळ्यात जास्त उंची, वरवरच्या स्वर्गांमध्ये उंची कमी होत जाते. त्यामुळं ते पण, आणि त्यांचं काय शरीर आपल्याला काय बाधक वगैरे नसतं. फक्त सांगायचे की हे एवढ्याच उंचीवाले, 3.5 हातवाले आपल्याजवळ राहणारे ते आचार्य होते. म्हणजे तुमच्या एवढे समजून घ्या असतील उंचीला. तर ते गेले तिथं अशा त्या आवाढव्य लोकांच्या मध्ये. आणि ते समोशरणात बसलेले होते, आणि हे तिथून चालले होते, समोशरणाला चालले होते. आणि मग जात असताना रस्त्यात हे आपली हिरिया समिती खाली बघत चाललेत. मग त्यांच्याबरोबर म्हणायचे की जे सगळे रस्त्याने चालले होते ना, ते सगळे सुद्धा हिरिया समितीने चालले होते, म्हणून ते टिकले. नाहीतर कोणाच्या पायाखाली कुठे गेले असते ते पण कळालं नसतं. असं त्यांनी एक वाक्य काढलं. झालं थोडं वेळ. तर सांगितलं की म्हणून असं अशा ठिकाणी ते गेले होते. तर चक्रवर्तींनी त्यांना पाहिलं आणि काय म्हणले, एलाचार्य कहकर पुकारा. म्हणजे इलायची केवढी असती तेवढे दिसले ते, म्हणून त्यांना एलाचार्य असं नाव ठेवलं त्या चक्रवर्तीने. और सिमंदर स्वामी के समोशरण में 8 दिवस तक कभी करपुट पर तो कभी उनके योग्य उच्च स्थान पर बिठा दिया. 8 दिवस होते ते तिथं समोशरणामध्ये किंवा विदय क्षेत्रामध्ये म्हणा. तर तिथं ते त्यांच्या योग्य स्थानी त्यांना ठेवत होते. पुनः गणधर बोले, ये 3.5 हाथ की काया वाले लघु आकार के मुनिराज भरत क्षेत्र से पधारे है.
वहाँ के प्रातः स्मरणीय आचार्य है, जिन्हें हाल ही में आचार्य पद मिला है, जिन शासन प्रभावना के महान प्रभावक समर्थ संत है, इनकी चर्या भरत क्षेत्र में सदा आदर्श रहेगी. असं कोण सांगताय? गणधर सांगतायत. त्यांच्याविषयी जिज्ञासा झाली ना चक्रवर्तीला कोण आहेत असं, मग ते गणधर खुलासा करून सांगतायत. चक्री ने एलाचार्य कहकर नमोस्तु किया. वहाँ चक्री ने उनकी बैठक का सुंदर प्रबंध किया. 8 दिन रुकना हुआ. दिव्य ध्वनि सुनकर समस्त शंकाएं निर्मूल हुई. कोणाच्या? म्हणजे आता आचार्यांना शंका काय असतील तर ते दिव्यध्वनी ऐकली की त्या सगळ्या शंकांचं सहज समाधान झालं. चक्रवर्ती तिथे असणारे चक्रवर्ती जे असतील ते समोशरणात आहेत ना, चक्रवर्ती असणार. जसं तीर्थंकर असतात तसं समोशरणात चक्रवर्ती पण असतात. माणूस मग काय शंका? विधेय क्षेत्रातलेच आहेत ते, जाऊ शकत नाहीत. विधेयक क्षेत्रामध्ये इथं जसं होतं ना, जेव्हा तीर्थंकर होते त्यावेळी जसं चक्रवर्ती होते, राजे महाराजे, सगळं रचना इथं कशी होती ना तशी सेम रचना आहे. चतुर्थ काळच आहे तिथं. त्यामुळे तीर्थंकर आहेत, सगळं समोशरण आहे, सगळे राजा वगैरे सगळे आहेत, चक्रवर्ती वगैरे. हां, चक्रवर्तींनी एलाचार्य असं संबोधन करून त्यांना नमोस्तु केला जेव्हा त्यांची कहाणी समजली गणधरांकडून. वहाँ चक्री ने उनकी बैठक का सुंदर प्रबंध किया. 8 दिवसपर्यंत ते तिथं राहिले आणि दिव्यध्वनीच्या द्वारे त्यांनी त्यांच्या शंकांचं निरसन केलं. आहारचर्या 1 दिन भी नहीं की. का? तिथं 8 दिवसामध्ये 1 दिवस सुद्धा त्यांनी आहार केला नाही. नाही दिलं का कोणी? पडगान केलं नाही का? नाही केला. हां, म्हणजे इथं दिवस असताना तिथं रात्र असते, तिथं रात्र असताना इथं दिवस असतो. मग त्यामुळं इथं जन्मलेले ते, इथं मुनी दीक्षा घेतलेली, इथल्या नियमानुसार त्यांना पालन करावं लागतं. मग त्यामुळे इथं दिवस असताना तिथं तर रात्र आहे, त्यामुळे ते जेवणार नाहीत. आणि तिथं दिवस उजाडले तरी सुद्धा इथं रात्र आहे म्हटल्यावर त्यांना तिथं जेवायला चालत नाही. त्यामुळं फॉरेनला गेल्यावर तुम्हाला असं पाळायचं असतं, रात्री भोजन त्याग करणार ना जर तुम्ही, तर इथं केलेला नियम आहे ना तो इथल्या अनुसार तुम्हाला पाळावं लागतं. आता जावा कुठं कुठं जाता. जे आम्हा सांगायचे नेहमी, आपण नुसतं व्रत घेतो पण त्याचं पालन कसं करायचं हे पण माहीत नसतं आपल्याला. म्हणजे कसं सहज सहज दोष लावतो. आपल्याला वाटतं की आम्ही कुठं रात्री भोजन करतोय, पण तिथं गेल्यावर तिथलं टायमिंगच आपल्यापेक्षा विरुद्ध असतं. कसं चालणार? म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर इथल्या वातावरणाच्या अनुकूल आहे, त्यामुळे तुम्ही इथल्या वातावरणाच्या अनुकूल आहारपान केलं आहे. आणि म्हणजे इथं समजा इथं तुम्ही आत्ता दिवसा जेवलाय आणि तुम्ही गेलाय काय म्हणायचं प्लेननी तिथंपर्यंत आणि तिथं उतरलाय, इथं रात्र झाली होती आणि तिथं दिवस उजाडलाय, जेवणार का? जेवलं तरी पचणार नाही तुम्हाला ते, कारण रेस्टचं टाईम गेलं, जेवायचं टाईम बदललं, सगळंच चुकलं. पळत पळत गेला का काय? पळवतच. तर म्हणून सांगितलं की त्यांनी तिथं 8 दिवसपर्यंत आहार ग्रहण केला नाही. आहारचर्या 1 दिन भी नाही की, कारण त्यांच्या व्रतामध्ये ते बाधक होतं. तिथं असतात का नाही मुनिराज? तिथं कसं काय? आर्यंत आहेत म्हणल्यावर मुनिराज का नसणार? हां, म्हणजे आहेतच सगळीकडं. 3-2.5 द्वीपामध्ये मिळून तर किती मुनी आहेत एकूण? नग्न दिगंबर भावलिंगी मुनी किती आहेत एकूण म्हणता की तुम्ही? 3 कम 9 कोटी. 3 करोड नव्हे, 3 कम 9 कोटी. हां, म्हणजे आता त्याला करा 8 कोटी 99,000. 8 कोटी 99,99,997. 3 कम 9 कोटी. हिशोब घाला आता कॅल्क्युलेटरनी. म्हणजे एवढे मुनी 2.5 द्वीपामध्ये आहेतच. मग त्यामुळे त्यातले काही मुनी तिथं आहेत
म्हणून ते असू शकतात. आता तिथं काही बाधक नाही आहे, कर्मभूमीच आहे त्यामुळं. तर तिथल्या मुनींची चर्या तिथं करतायत ते. पण हे इथून तिथं गेले होते, क्षेत्रांतर झालं, त्यामुळं या क्षेत्रानुसार त्यांना त्यांच्या व्रताचं पालन करायचं होतं. मग तिथं गेल्यावर ते दोषास्पद होतं, म्हणून त्यांनी 8 दिवस आहार घेतला नाही. काय नाही स्वतः गेले की ते वृद्धीच्या द्वारेच गेले. चारण वृद्धी होती, स्वतः चालत गेले तिथपर्यंत, ते आकाश मार्गाने. असं पुतळा बितळा नाही गेला, ते स्वतः गेले होते. आहारक शरीराने पुतळा जातो, पण बाकीच्या या वृद्धींच्या द्वारे ते स्वतः गमन करू शकतात. चक्री एवं अन्य श्रावकों ने उनसे आहारचर्या पर निकलने का अनुरोध किया, परंतु वे भविष्य द्रष्टा थे. काय म्हणजे तिथं चक्रवर्तींनी पण अनुरोध केला, पडगाहन केलं असणार, सगळे श्रावक असलेले त्यांनी पण विनंती केली असणार, पण त्यांनी निघाले नाहीत. वहाँ का पाणी, तुमच्या शंकांचं निरसन, अनाज, फल, सब्जिया सब अज्ञात थे. हां, आणि अज्ञात फळाचा त्याग असतो, अज्ञात भाज्यांचा, म्हणजे आपल्या सगळे भाज्या नसणार तिथे, दोडका आणि काकडी. काय असणार वा दिवे दिवे का बघायला पाहिजे का जाऊन. म्हणजे तिथलं पाणी वेगळं. तुम्हाला इथनं दुसरं साधं म्हटलं कुठं आपण MP मध्ये गेलं तर पाणी बदललेलं असतं. मग इथलं आणि त्या विद्या क्षेत्रातलं पाणी, तिथलं अनाज, फल, सब्जी या सब अज्ञात थे. पाचन के अनुकूल न होने से शुद्ध होने पर भी दूध, मावा, मेवा अनिष्टकारक अभक्षतो थाही. म्हणजे हे सगळं भक्ष असताना सुद्धा ते शरीराला अनिष्ट होतं, म्हणून त्यांनी आहार ग्रहण केला नाही. म्हणजे ते दूध खवा पण घेतलं नाही. आता ते काय माहीत नाही का दूध खवा वगैरे, त्यांचं ह्यांचं काय करायचं. म्हणजे ती म्हैस केवढी असणार असं म्हणायचं का तुला, आणि तिचं दूध कसलं असणार. पचायचं नाही ते, बरोबर आहे असं म्हणणं, पण कारण ते चक्रवर्ती पचवणार त्या म्हशींचं सगळं खाल्लेलं, त्या हे दुधाचं वगैरे काय पदार्थ असतील ते. तशी शक्ती पण ह्यांच्यामध्ये नव्हती, आणि ते अनिष्टकारक होतं त्यांच्यासाठी, म्हणून सांगितलं ते. हॅलो, कोण आहे ते. इथून विदेह क्षेत्रात मरून का, मरूनच की. म्हणजे इथून विदेह क्षेत्रात जायचं असेल तर नियमाने मिथ्यादृष्टीच जाणार, सम्यक दृष्टी जन्मू शकत नाही. विदेह म्हणजे मनुष्यातून मनुष्यात जन्मायचं तर मिथ्यादृष्टीच जन्मणार. म्हणजे आपण तसले भाव नाही करायचे, त्यामुळं आपल्याला तिथं जन्मायचे. आणि आपण देवगतीत जाऊन विदेह क्षेत्रात जाऊ शकतो देव बनून, पण मनुष्य रूपाने तिथे जन्मलात आत्ता इथं मरून डायरेक्ट, तर नियमाने मिथ्यादृष्टी जन्मणार नाही, गॅरंटी नाही. आणि मिथ्यात्व एकदा इथं सम्यक्त्व सुटल्यावर तिथं गेल्यावर कशावरनं तुम्ही ग्रहण करणार आहे. इथंच ग्रहण करायला किती वर्षोनवर्ष गेली आपली. म्हणजे सोपं नाही आहे ते एकदा सुटलेलं सम्यक्त्व पुन्हा ग्रहण करणं. म्हणूनच ते गजाबेन असायच्या ना बाहुबली, कुंभोज बाहुबलीच्या, त्या असं म्हणायच्या, हो मी इथून समोशरणातच जाणार आहे, विदेह क्षेत्रातच जन्मणार आहे, आणि मला तिथं सिमंदर भगवंतांच्या समोर जाऊन दिव्यध्वनी ऐकायची आहे, असं ते खूप तीव्र भावना त्यांची असं सांगायच्या त्या. म्हणजे असंच वयस्कर होत्या त्यावेळेस. मग त्यावेळेस समजावून सांगितलं होतं तिथं सगळ्यांना की असं आपण भाव केले तर आपण मनुष्यातून मनुष्यात जन्मायचं असेल तर तेवढीच कंडिशन आहे की तुम्ही इथं मिथ्यादृष्टी व्हावं लागणार आणि मग जाता येईल तुम्हाला. पण तिथं गेल्यावर सम्यक्त्व होईल याची गॅरंटी नाही. आणि तिथं जाईल असं नाही आहे नियम. नाही कदाचित तुम्ही निदान केला की मला तिथंच जन्मायचं आहे, मी तिथंच जन्मणार, तर इथं नियमाने सोडावं लागणार तुमचं सम्यक्त्व. त्यामुळं मिथ्यादृष्टी जीव तिथं जाऊन जन्मला तर भरपूर आहे तिथं भोगाची साधनं आणि असं मन रुलवणारं सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं तिथून ते पुन्हा स्वभावाकडे न अवघड आहे. काय झालं, कशाला गेला दुधावर ना तिकडं? दूध आणि मावा आणि मेवा चाललं होतं आपलं.
हा, आपण जाणार का ते दूध खायला प्यायला का, मावा खायला? आहार काय घेतात काय? हा, तर त्यांनी तिथं जो आहार घेतात तिथले मुनिराज, तर ते सगळं नावं माहीत असतील तरी सुद्धा ते आपल्यासाठी अपरिचित आहेत. आपल्याला ते टेस्ट करून माहीत नाही असं म्हणा. तिथलं सगळं टेस्ट डिफरंटच. त्यामुळं सगळ्या हे माहिती असलेल्या शुद्ध असलेल्या पदार्थांना सुद्धा ते अनिष्टकारकच त्यांच्यासाठी ठरणार. त्यामुळं ते अभक्षच होते. अतः अन्य कुछ भी लेने का प्रश्न ही उत्पन्न नहीं होता. जिथं भक्षच पदार्थ त्यांना खाण्यासारखे नाही होते, तर बाकीचं तर माहीत नसलेलं खाण्यात काय विचारण्याचा प्रश्नच नव्हता. फिर समो शरण में भूख प्यास लगती भी कहाँ है. 8 दिवस म्हणून ते एवढं राहू शकले. जावा बघू, तुम्ही बसा बघू, समो शरण आहे तुमच्याजवळ पण इथं. हां, मंदिर म्हणजे समो शरण आहे ना तुमचं. किती वेळ बसणार हो तिथं? फक्त 8 दिवस बसून यायचं बिना आहार पाण्याचे. समो शरणामध्ये तहान भूक लागत नसते. आत्मा की धुन ही ऐसी है, दुर्लभ अवसर कोण खोवे. कशाला ते जेवायला जायचं म्हणजे इथं दिव्य ध्वनी मिळाली नाही तर काय करायचं, आणि भगवंतांचं समोशरण विघटन झालं, पुढं निघून गेले, काय करायचं. किंवा ते काय आपलं योग राहिला, त्यांचा योग राहिला नाही राहिला, ते गेले मोक्षाला, तर काय करायचं. म्हणजे अशा अनेक गोष्टी, कशाला ते सोडायचं. जेवढं मिळालं ना पुरेपूर मिळवलं त्यांनी, म्हणजे एक एक क्षणसुद्धा वाया घालवला नाही. म्हणजे सगळं सानिध्य तिथंच त्यांचं. दुर्लभ अवसर कोण खोवे, गणधरों से तत्वचर्चा, आचार्यों से मिला अपनापन, आहा साधकों का लाडला बनकर रहे. तिथं जाऊन इथं निर्मोह होते, तिथं जाऊन निर्मोहच होते, पण सगळ्यांचं ज्ञानाचा विषय बनले ना ते. एक काय म्हणायचं आता, एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन झाले असणार आहे तर ते एवढेशे म्हटल्यावर, आणि त्यात सगळ्यांचं काय म्हणायचं, एक आपुलकीचा विषय, एक जिज्ञासेचा विषय बनले होते ते. त्यामुळे सगळ्यांचे लाडके झाले होते असं म्हणायला. सभी एला एला बुलाते थे. एलाचार्य ना, तर नाव माहीत नाही तर काय करणार. एला एला बुलाते थे, लगता तो ऐसा था यहाँ से कभी जाओ ही नहीं. कोणाला? त्या तिथल्या सगळ्या माणसांना वाटत होतं की हे इथंच राहावेत. काय झालं असतं, ते भगवंतांच्या बरोबर त्यांच्या आधी यांना निर्माण व्हायला. यहाँ से कभी जाओ ही नहीं. आता समोशरण आहे म्हटल्यावर भूक तहान लागणार नाही, तर काय हडकत नव्हती तिथं राहायला. काय मा नाही ते सोड की. म्हणजे मला म्हणायचं त्यांनी 8 दिवसच राहिले आणि परत आले ना, तिथंच राहिले असते तर काय त्यांना बाधा होती. मा खायला प्यायला लागत नाही, असं काही चिंता नसते, व्याधी नसते, समोशरणामध्ये आकुलता नसते, आपलं मस्त समोशरण परत जायचं त्याच्याबरोबर पुढं. कोणाला माहिती का बरं आले. हां बरं, बघू काय झालं. हां, तेवढ्यासाठीच होतं का पास. सभी एला एला बुलाते थे, लगता तो ऐसा था यहाँ से कभी जाओ ही नहीं. भला मुक्तिदाता साक्षात कल्पवृक्ष फला हो, वहाँ से जाने की कौन सोचे. समोर असे दिसते ते, असे काय तुम्हाला भरभरून देणारे बसलेत समजा धन, तर तुम्ही तिथून जायची किती इच्छा होणार आहे हो. फुकट घ्या, तुम्हाला कोणाला पाहिजे तेवढं, किती पाहिजे तेवढं घ्या असं म्हटल्यावर कोण ते धन सोडून पुढं जाणार. मग तसं इथं त्यांना आत्मधन मिळत होतं आणि ते ज्ञानधन मिळत होतं, त्यामुळं कुठं जाण्याची त्यांना इच्छाच नव्हती. उसकी शीतल छाया में 8 दिवस कब व्यतीत हो गए ध्यान ही नहीं रहा. सर्व समाधान होने के बाद, आता त्यांच्या शंकांचं जे काय समाधान व्हायचं होतं ते झालं. जो पुरुषार्थ वहाँ कर सकते थे वह तो यहाँ भी कर सकते हैं. काय जे ज्ञानाचं, जे त्यांच्या ध्यानाचं पुरुषार्थ तिथं करू शकत होते, तो पुरुषार्थ ते इथं पण करू शकत होते. जे काय त्यांच्या शंकांचं समाधान व्हायचं होतं ते झालं. ते झाल्यावर पुढं तिथं थांबायचं काय प्रयोजन नाही राहिलं होतं. असं तर शंकांचं समाधान पहिल्या दर्शनातच होत असतं. 8 दिवस का राहिले.
कारण म्हणलं ना, दिव्यध्वनीतनं जे शब्द निघाले त्या शब्दांमध्येच आपल्या शंकांचं असं काय कन्व्हर्सेशननी समाधान होत आहे असं नाही आहे, सहज समाधान होत आहे. मग 8 दिवस का राहिले हो? सोडू वाटत नव्हतं. तर सांगायचं की समाधान झालं त्यांचं आता सगळ्या शंकांचं. आणि तिथं आता जाऊन तिथं राहून जे करत होते ज्ञान ध्यान तपस्या ते इथं पण करू शकत होते. अचानक विचार आया, अरे भरत क्षेत्र की आयु बांधी तो वहाँ विदेह में जाकर पूरी कैसे कर सकते हैं. भरत क्षेत्रातली आयु आहे तर ती त्याच क्षेत्रामध्ये संपणार. तिथे संपायला काय बाधा हो? म्हणजे डिफरन्स पडलाय ना तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. तिथली आयु जास्त आहे, तुमची आयु कमी आहे. तिथली हाईट वगैरे सगळं जास्त आहे, तुमचं कमी आहे. मग असं तुमचं आयु वगैरे घेऊन तुम्ही तिथं गेला तर काय थोडी आयु वाढणार आहे का, उंची वाढणार आहे का, शरीर बदलणार आहे? काहीच नाही. मग हे आयुष तिथं आहे तुमच्याबरोबर, त्यामुळं ती ज्या क्षेत्रातली आहे त्याच क्षेत्रामध्ये त्याची पूर्णता होणार. असं भरत क्षेत्र की आयु बांधी तो वहाँ विदेह में जाकर पूरी कैसे कर सकते हैं. और सिर माथे संघ संचालन का भार भी तो है. त्यांच्यावर संपूर्ण संघाचा भार होता. 8 दिवस काय झालं? कोणाला तरी मॅनेज करून आले होते का सबस्टिट्यूट? कोण होतं तिथं? उपाचार्य से स्थायी अनुमती लेकर भी तो नहीं आया. असं काय लिव्ह टाकून आले नव्हते. आम्हाला एवढी थोडं 8 दिवसाची लिव्ह पाहिजे, कुठंतरी जाऊन येतो यात्रेला म्हणून. आता मुझे चलना ही चाहिए आठवलं त्यांना तिथं. असं ते त्या भगवंतांमध्ये खो गए थे ऐसा नाही आहे, वो जागरूक थे. कुंद आचार्य. आणि त्यांना परत विदेह क्षेत्रामध्ये परत भरत क्षेत्रामध्ये येण्याचे भाव झाले. भगवान नाही, अतः मुझे चलना ही चाहिए, मुझे तो क्षेत्र समता रखना चाहिए. हे छान आहे आणि ते घाण आहे असे विचार करून चालणार नाही. काय कुठलं क्षेत्र चांगलं आहे आणि कुठलं क्षेत्र वाईट आहे? विदेह क्षेत्र चांगलं आहे असं म्हटलं तर राग झाला आणि वितराग त्यांच्या चर्येमध्ये बाधा येईल. म्हणून म्हणले की ते क्षेत्राविषयी मला दुजाभाव करून चालणार नाही. समता रखना चाहिए. यहाँ का राग नहीं, भरत का द्वेष नहीं. एकाची राग झाला तर समजून घ्या गर्भित आहे तिथं भरत क्षेत्राशी द्वेष झाला असता. तुम्हाला काय झालंय हो? विदेह क्षेत्र छान असतं, सिमंदर भगवान आहे तर छान आहे. म्हणजेच काय केलं? परोक्ष रूपाने तुम्ही मिळाले ना जन्मभूमी, त्याचा अपमान केलाय. मग ती मिळणार नाही परत असं. मुझे तो क्षेत्र समता रखना चाहिए. यहाँ का राग नहीं, भरत का द्वेष नहीं. भगवान का विरह आत्मार्थियों को कभी नहीं होता. भगवान का विरह आत्मार्थियों को कभी नहीं होता. म्हणजे जिथं आहे तिथं भगवान त्यांच्या बरोबर आहेत. असं नाही आहे की विदेह क्षेत्रात आहेत म्हणजे आपला त्यांच्याशी विरह झालाय असं नाही आहे. आत्मार्थी जीव आहे, सतत त्यांच्या अंतरंगामध्ये भगवान विराजमान असतात. यहाँ भी अत्यंता भाव होने से संयोग मात्र ही तो है. यहाँ अत्यंता भाव होने से संयोग मात्र ही तो है. प्रभु आपका मार्ग ही आपके चरण है. मैं सदा इनका सेवक रहूँगा. तो फिर आपका वियोग कैसे हो सकेगा. म्हणजे कुंदाचार्य म्हणतायत काय की आत्मार्थींना भगवंतांचा विरह नसतो. माझ्या तर तुम्ही अंतःकरणात विराजमान आहात. एकी भावसूत्रामध्ये काय म्हणतो सगळीकडं, बस तुम्हाला मी माझ्यात बसवलंय ना ध्यानामध्ये, मी तुम्ही माझ्यामध्ये प्रविष्ट झालाय म्हणजे एकमेक झालेत ज्ञानीशी भगवान. मग कुठं विरह आहे? म्हणून रोज एकी भावसूत्र म्हणायचं. इतका आनंद येतो ना समजून म्हणा तर ते
एक भक्ती अशी होती की आपण भगवंतांच्या निकट जातोय आणि त्यांना आपल्यामध्ये घेतोय उलटा असं, म्हणून एक आनंद आहे त्याच्यामध्ये. यहाँ भी अत्यंता भाव होणे से, म्हणजे तिथं समोर आहेत भगवंतांच्या, तरी सुद्धा अत्यंता भाव आहे भगवंतांचा आणि माझा. काय हो, भगवान आणि माझा काय संबंध, एकमेकांचा कोणता अभाव आहे एकमेकामध्ये. भगवंतांचं ते जीवद्रव्य आणि माझं जीवद्रव्य दोघांचा एकमेकामध्ये समोर, तिथं समोर शरणात बसलेत तरी सुद्धा एकमेकामध्ये नाही गेलेत, प्रवेश करत नाही आहेत. परस्परापासून सर्वथा भिन्न आहेत. त्यामुळं एकमेकात त्यांचा अत्यंत अभाव आहे. फक्त संयोग आहे तिथं, जो संयोग इथं नाही आहे. सिद्ध शिरेवर सुद्धा परस्परांचा अत्यंत अभाव आहे एकमेकांमध्ये. भलेही एका क्षेत्रात अनंत सिद्ध आहेत तरी सुद्धा ते एकमेकामध्ये नाही आहेत. तर इथं सांगायचंय की तुम्ही त्यांना धरून बसू नका त्यांच्याविषयी. प्रदेशापेक्षेने अत्यंत अभाव आहे. तसं तुम्हाला इथं आता या भरतक्षेत्रामध्ये जरी भगवंतांचा अत्यंत अभाव आहे तरी तिथं सुद्धा अत्यंत अभावच आहे, जरी तुम्ही त्यांच्या समोर बसला तरी. असं काय ते आपल्यामध्ये येऊन मिसळत नाही आहेत. प्रभू आपका मार्ग ही आपके चरण है. तुम्ही जे काय आम्हाला शिकवले, जे काय आम्हाला मार्ग दाखवलाय, तेच त्याच्यातच तुमचं सर्वस्व आहे. तेच तुमचं आमच्यावर आशीर्वाद आहे असं म्हणा. म्हणजे जे भगवंतांनी दाखवलं ना, तेच माझ्यासाठी माझ्याबरोबर राहणं आहे भगवंतांचं. त्याच्यावर मी चालणं म्हणजे मैं सदा इनका सेवक रहूंगा तो फिर आपका वियोग कैसे हो सकेगा. त्यामुळं मी सगळीकडे तुमच्या सोबत आहे, तुम्ही सतत माझ्या सोबतीत आहात असं तुम्ही मायापासून असं विचार करायला पाहिजे. हो ना. असंच माताजी कुठेही गेल्या नाहीत. आता विदेश क्षेत्रात बसलेत सिमंदर स्वामींच्या समोर बरं का, पण ते तिथं पण अत्यंत भाव आहे त्यांचा. ते जाणतायत तसं, पण आपण त्यांना आपल्यामध्ये प्रविष्ट करून ठेवलंय. त्यामुळं असं आहे. मग तुमच्या जवळच आहेत, मग कशाला वियोगाचं दुःख. असं आपल्याला त्यांचा वियोग नाही हे जाणवायला पाहिजे. होय, बरोबर आहे. असं म्हणून एकटक बघत बसतो आम्ही त्यांच्याकडं, फोटो आता. आणि मग ते सांगताय तुम्ही माझ्याकडे बघू नका, तुम्ही स्वतःकडे बघा, असं मला जाणवलं आज. मग ते भगवान काय करतायत, जेव्हा आज ते एकीभाव स्तोत्राचं सांगत होते ना, आज कितवं 12वं श्लोक झालं होतं, त्यामध्ये सांगत होते त्या फक्त जल्प केला नमोकार मंत्राचा तर त्या कुत्र्याला देव पर्याय प्राप्त झाली. म्हणजे त्याच्यावर संस्कार केले नमोकार मंत्राचे तर त्याला देव पर्याय प्राप्त झाली. तर हे भगवान, तुम्हाला मी साक्षात जर माझ्यामध्ये बसवलं तर माझं काय नाही कल्याण होणार. म्हणून तिथं आम्हांनी सांगितलं मला, म्हणले माझं नाव जपत बसून काय उपयोग आहे. म्हणले त्या नावात नाही अडकायचं आहे आपल्याला, कशात काय करायचं आहे. मग त्यांनी सांगितलं मी ज्ञानाला कुठे ठेवलंय ना तसं तुम्ही ठेवा. तसं त्या ज्ञानाला ज्ञानात ठेवला तर कसलं कोणाचा वियोग आहे आणि कोणाचा संयोग आहे आणि काय आठवणार आहे मग. म्हणजे ते म्हणल्यासारखं काळ औषध आहे ना, असं ते काळ सरकतोय पुढं, तर तसं ते आता काय म्हणायचं, ज्ञानी व्हायला लागलोय का. ज्ञानी व्हायला लागलोय. तर प्रभूंचा वियोग हा कधी होत नाही. त्यांना आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलो तर ते सतत आपल्या बरोबर आहे. तसं माताजींची वाणी, त्यांचं ज्ञान, त्यांचे संस्कार आपल्यामध्ये जर जागृत राहतील तर ते आपल्यापासून दूर कुठं गेले, ते तर आपल्यामध्येच आहेत असा आपण अनुभव करायला पाहिजे. आपण पण त्यांच्या अनुसार आचरण, तशी चर्या, तसं ध्यान करणं आवश्यक आहे. मैं सदा इनका सेवक रहूंगा तो फिर आपका वियोग कैसे हो सकेगा. माझ्यापासून तुमचा वियोग नाहीच. कसलं जड अंतःकरणाने बाहेर पडले असणार आहेत असं, पण तरीसुद्धा सहजता आहे. भावलिंगी संत कशाला म्हणतात, अंतिम प्रणाम किया माँ
असं कसं बाहेर पडले असणार भगवंतांच्या जवळनं, आणि असं कायमचं यायचं होतं परत इकडं, परत जायला पण मिळणार नाही. हां, आणि असं ते तिथं त्यांना नमस्कार करून ते परत भरतक्षेत्राकडं उन्मुख झाले. आज भरतक्षेत्रात जायला नको. आज आपण तिथंच बसू विवेक क्षेत्रामध्ये समोर शरणात भगवंतांच्या जवळ. आपल्या ज्ञानात आपण ते जो अजून 1 दिवसपर्यंत तर तिथली यात्रा करू आपण ज्ञानाने. चला, हो सांगा. सांगतो. जोरात सांग, आवाज फास्ट आहे फॅनचा. शांत स्वरूपी आहे. मी निर्मल आहे, निर्विकार आहे. परद्रव्य मला सुखी करत नाही. मी स्वयं सुखी आहे. हा मी जीव स्वयंपूर्ण आहे. निष्कर्मस्वरूपोऽहम्. हा मी जीव सर्व प्रकारच्या कर्मांपासून भिन्न आहे. कर्म जड आहे, पौर्गलिक आहे. हा मी जीव चैतन्यमय